प्रधानजी, प्रधानजी, मी आपल्यालाच भेटायला येत होतो। एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मला आपले मत हवे आहे। देवा, आपण जर मला निरोप पाठवला असता तर मी स्वतः तुम्हाला भेटायला तुमच्या कक्षात आलो असतो। प्रधानजी, समस्या काय आहे हे आपण जाणता। इंद्रदेवाने मला आणि बानूला स्वर्गलोकी येण्याचे आमंत्रण दिले आहे आणि ही गोष्ट म्हासेपासून लपून राहिलेली नाही। देवा, त्यांनी तुम्हाला विचारलं असेल आणि तुम्ही सगळं काही सांगितलं असेल। होय, कारण त्यात लपून ठेवण्यासारखे काहीच नाही। बानू ही इंद्रदेवांची कन्या। माझ्या आणि बानूच्या विवाहात इंद्रदेवानी व्यत्यय आणला आणि त्यामुळे त्यांना शासनाला देखील सामोरे जावे लागले। पण आता आपल्या कन्येच्या विवाहानंतर आपली कन्या आणि आपल्या जावयाने स्वगृही यावे, आपण केलेल्या आदरातिथ्याचा त्यांनी स्वीकार करावा, असा जर त्यांचा मानस असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही। खरं आहे देवा, त्यांनी तुम्हाला आणि बाणाईला आमंत्रण देणे अयोग्य आहे असे नाही। त्यांना जे वाटले ते त्यांनी केले। त्यांची भावना देखील महत्त्वाची आहे। मी केवळ ह्या गोष्टीमुळे काय परिणाम घडतील ह्याचा विचार करतो आहे देवा। देवा, त्यांच्या ह्या आमंत्रणामुळे श्री म्हाळसादेवी अस्वस्थ झाल्या असतील ह्यात शंकाच नाही। परंतु शची देवी आणि बाणाई यांची भेट होणं, भावनेच्या भरात त्यांनी बाणाईला तिच्या मूळ रूपाचे स्मरण होईल की काय अशी माहिती देणं आणि ती माहिती देता देता नारद मुनींनी त्यात हस्तक्षेप करणं, ह्या गोष्टी अनुषंगाने घडणारच होत्या। त्यामुळे आपल्याला शची देवी आणि इंद्रदेव यांना दोष देता येणार नाही। प्रधानजी, हा या शिवलीलेचा एक भाग आहे। परंतु जर त्यांनी ह्या शिवलीलेत हस्तक्षेप केला असता तर मात्र त्यांना कडक शासन हे झालेच असते। प्रधानजी, जे सत्य आहे ते सिद्ध करावे नाही लागत। त्यामुळे मला देखील असेच वाटते आहे की इंद्रदेव आणि शची देवी यांनी दिलेल्या आमंत्रणाचा जर तुम्ही स्वीकार करणार असाल तर तेच उचित आहे। पण प्रधानजी, म्हाळसेला हे निश्चितच आवडणार नाही, कारण असं काही घडेल ह्याचा तिने विचार देखील केला नव्हता। आजवर हा असा प्रसंग कधीच घडला नव्हता, त्यामुळे हे सारे असे कसं? आज ना उद्या त्यांना हे समजणारच होतं। परंतु बाणाईपर्यंत ही वार्ता पोहोचली आहे का? होय। तिच्या मनात काय आहे? तिच्या मनात काय आहे हे अजूनपर्यंत मला समजलेले नाही, पण ती नकार मात्र निश्चित नाही देणार। परंतु देवा, जर बाणाईंनी होकार दिला तर श्री म्हाळसादेवी काय करतील?